नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत नारळ पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या वड्या। चला तर मग साहित्य बघून घेऊया। इथे मी घेतलेली आहे 1 वाटी साखर, अर्धा वाटी दूध, ह्याच वाटीने 1.5 वाटी खोबरं घेतलेले खवून, इथे घेतलेले 2 चमचे तूप, इथे घेतलेले बदाम कट करून, आणि इथे घेतलेली वेलची। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले गॅसवर कढई ठेवलेली आहे। जाड तळाची कढई घ्यायची आहे, त्यामुळे आपलं सारण चिटकत नाही। तर इथे आपण आता तूप टाकून घेऊया सर्वात आधी। तर इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे। इथे खोबरं टाकून घेऊया आता। गॅस मध्यमच ठेवायचा आहे आपल्याला। आपल्याला परतून घेऊया थोडंसं, 1-2 मिनिटं खोबरं चांगलं परतून घ्यायचं मंद आचेवर। आता आपलं खोबरं थोडंसं सुकं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण साखर टाकूया त्याच्यामध्ये। साखर विरघळून घेऊया। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। आता दूध टाकून घ्यायचं आपल्याला। इथे तुम्ही दुधाऐवजी मिल्क पावडरही टाकू शकता। आता आपलं मिश्रण आहे ना, थोडंसं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। पण त्याला अजून थोडं घट्ट करायचं आपल्याला, ते आता आपण करूया। आता आपलं मिश्रण झालेलं आहे, त्यामध्ये वेलची पावडर टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। बघू शकता किती घट्ट झालेलं आहे ते। ताटात काढून घेतलेलं आहे तूप लावून इथे ताटाला, आणि सेट करून घेऊया आपण। बदाम टाकून घेऊया वरतून, आणि तेही प्रेस करायचे आपल्याला। आणि ही वडी 15 मिनिटांसाठी सेट करून ठेवूया। आपण याला थोडंसं कट करून घेऊ। अशा प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता ही वडी किती सुंदर झालेली आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।